आपण आता युनिट नंबर 4 मध्ये आहे ना, युनिट नंबर 3 मध्ये आपण हार्डवेअर पार्ट बघितले. कुठलीही गोष्ट वर्क करण्याकरता दोन एम्बेडेड सिस्टीम असेल किंवा कम्प्युटर सिस्टीम्स असतील त्यांना वर्क करण्याकरता दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक आहे हार्डवेअर आणि दुसरा आहे सॉफ्टवेअर. So in the unit number 3 we have discussed hardware part, okay, in which we have discussed the architecture of 8051, block diagram of 8051, memory organization of 8051, okay, and we have discussed various internal inputs and outputs that may be used with the 8051 microcontroller. Now only hardware is of no use. Just like if you are going to take the example of your cell phone, तुम्ही तुमच्या मोबाईलचं जर एक्झाम्पल घेतलं, आता तुमचा मोबाईल आहे, या मोबाईल मध्ये सपोज नाव इट हॅज ओनली 3-4 buttons over there. पॉवर व्हॉल्यूम बटन असतो आणि एक पॉवर बटन असतो, आणि nowadays there is a fingerprint sensor over here. So these 3-4 buttons are there, and it has a display. Okay, it has a battery, then it has certain keys. So all these which can be visible is called as hardware. हार्डवेअर म्हणजे काय, जे जे तुम्हाला दिसतं, डोळ्यांनी दिसतं, जे तुम्ही बघू शकता, ज्याला तुम्ही टच करू शकता, ज्याला तुम्ही सेन्स करू शकता, ते झालं हार्डवेअर. सो हार्डवेअर इज अ टँजिबल थिंग. Okay, hardware is my tangible thing. Tangible means which I can sense, which I can count, which I can feel. That is called as the tangible things, and that is your hardware. पण आता तुमच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मध्ये आहे ना, सॉफ्टवेअरच नाही, म्हणजे अँड्रॉइड नाहीये. सपोज तुमच्याकडे अँड्रॉइडचा हँडसेट असेल किंवा आयफोन असेल तर iOS असेल त्यामध्ये, तर त्यामधलं जर मी सॉफ्टवेअर काढून टाकला, तर सपोज तुमच्या याच्यामध्ये ओरिओ असेल, ओके, अँड्रॉइड ओरिओ व्हर्जन. सो ओरिओचं अँड्रॉइड व्हर्जन मी काढून टाकलं, मोबाईलमध्ये फक्त हार्डवेअर आहे, बाकी काहीच नाही, तर मोबाईल काही कामाचा आहे का? तुम्ही यूज करू शकता का त्या मोबाईलला? इज इट पॉसिबल फॉर यू टू यूज दॅट मोबाईल? त्यामधलं नाही, आपण यूज करू शकणार नाही, कारण तो काहीच कामाचा नाही. मी बटन किती जरी प्रेस केले तरी काहीच होणार नाही. ओके, बटन्स आहेत इथंच आहे, डिस्प्ले पण चालू आहे, बॅटरी पण फुल चार्ज आहे, एव्हरीथिंग इज फाईन. बट इफ आय विल रिमूव्ह द सॉफ्टवेअर, मी त्यातलं सॉफ्टवेअर जर काढून ठेवलं ना, तर ते काहीच कामाचं नाहीये. ओके, इन द सेम मॅनर इफ आय हॅव द सॉफ्टवेअर, माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे अँड्रॉइडचं ओरिओ. ओके, हे जर मी पेनड्राईव्ह मध्ये घेतलेलं असेल किंवा माझ्याकडे मी एक सॉफ्टवेअर घेतलंय आणि हे सॉफ्टवेअर करता माझ्याकडे कॉम्पॅटिबल हार्डवेअर नाही, रिमेंबर द वर्ड आय एम युझिंग हिअर कॉम्पॅटिबल. ओके, या हार्डवेअर करता आहे ना, या सॉफ्टवेअर करता माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे. आता माझ्याकडे ओरिओची पॅच फाईल आहे ओरिओचं आहे ना, आयएसओ फाईल असेल तुमची, ती आयएसओ फाईल तुमच्याकडे आहे ओरिओची, म्हणजे सॉफ्टवेअर आहे तुमच्याकडे, पण हार्डवेअरच नाहीये, तुमच्याकडे मोबाईलचं डिव्हाइसच नाहीये. तर तुम्ही त्या सॉफ्टवेअरचा काही काम यूज होईल का आपल्याला? त्या सॉफ्टवेअरचा काही यूज होईल का? जर यूज होईल का त्या सॉफ्टवेअरचा? त्या सॉफ्टवेअरवरनं मी काही काही ते काहीच यूज नाहीये. पण जर माझ्याकडे हार्डवेअर आहे आणि हार्डवेअरचं कॉम्पॅटिबल सॉफ्टवेअर जरी असेल ना, सो इट इज ऑफ यूज. ओके, सो आय रिक्वायर्ड हार्डवेअर ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर. सो व्हॉट इज सॉफ्टवेअर? सो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन युनिट नंबर 3, युनिट नंबर 4. आपण युनिट नंबर 3 मध्ये हार्डवेअर बघितलेलं आहे. आता युनिट नंबर 4 मध्ये आपण डिस्कस करणार आहे सॉफ्टवेअर म्हणजे काय. ओके, सो software is nothing but a set of instruction or program. Basically, what is software? So software is nothing but a program. Now this program is designed to perform certain tasks. This program is designed, or this program is written to perform certain tasks or execute certain part of the work. ओके, किंवा एखादं काम करण्याकरता मी एक प्रोग्राम लिहिलेला आहे, त्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर. मग प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्राम मीन्स नथिंग बट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके, व्हॉट इज प्रोग्राम? प्रोग्राम इज नथिंग बट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे मी त्याला काहीतरी कमांड देणार आहे, तू असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तो झाला माझा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, और द बंच ऑफ इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड एज प्रोग्राम. बट दिस सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इज नॉट रँडमली ऑर्गनाइज. दिस शुड बी organized in the logical manner. Okay, set of instruction which can be arranged in the logical manner. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप असायला पाहिजे, पहिली इन्स्ट्रक्शन दुसऱ्या इन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड असायला पाहिजे. असा जर लॉजिकल सिक्वेन्स असेल तरच त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रोग्राम. अँड व्हॉट इज इन्स्ट्रक्शन? इन्स्ट्रक्शन इज नथिंग बट द कमांड. ओके, किंवा एखादी गोष्ट काय कशी करायची त्याला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. Instruction is nothing but the command that we are going to discuss in detail.
Okay, so basically, what are the unit outcomes which are expected from this unit number 4? First of all, you should be able to identify the addressing mode. म्हणजे ॲड्रेसिंग मोड एखाद्या गोष्टीला कसं ॲड्रेस केलं जातं. ओके, म्हणजे इन्स्ट्रक्शन कशा कशा वेगवेगळ्या यांनी लिहायचे आहेत ते आपण याच्यात बघणार आहे ॲड्रेसिंग मोड. सो 8051 कॉमनली युजेस 5 ॲड्रेसिंग मोड, 5 टाईपचे ॲड्रेसिंग मोड आपण बघणार आहे. त्यानंतर डिस्क्राईब फंक्शन ऑफ गिवन इन्स्ट्रक्शन. मग एखादी इन्स्ट्रक्शन आहे त्याचं यूज काय आहे, ते कशाकरता यूज केलेली आहे आणि त्याचं आपण एक एक्झाम्पल सोबत बघणार आहे. राईट द असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. ALP स्टँड फॉर युअर असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. Okay, so there are different types of computer languages: low level language, medium level language, and high level language. So nowadays, whatever the languages that we are going to use, these are high level language. जसं C असेल, C++, C लँग्वेजचं ऐकलं असेल तुम्ही, CPP ऐकलेलं असेल, जावा ऐकलेलं असेल, ओके, पायथॉन यूज केलेलं असेल, ह्या सगळ्या काय झाल्या, हाय लेवल लँग्वेज झाल्या. तसंच लो लेवल लँग्वेज मध्ये तुमचं येतं असेंब्ली लेवल लँग्वेज, ALP. ओके, असेंब्ली level language, this is your low level language. Okay, nantar so these languages are normally used nowadays high level language, but for the embedded system, microcontroller based system मध्ये आपण assembly level language बऱ्यापैकी अजूनही यूज करतोय. एक्सप्लेन द यूज ऑफ गिवन असेंबलर डिरेक्टिव्ह विथ द एक्झाम्पल. मग डिरेक्टिव्ह काय असतात, असेंबलर डिरेक्टिव्ह काय आहेत, इन्स्ट्रक्शन आणि डिरेक्टिव्ह मध्ये काय डिफरन्स आहे, हे सर्व आपण डिस्कस करणार आहे. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द मायक्रो कंट्रोलर. सो बेसिकली एक काय असतं मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम म्हणजे काय. सपोज मला एखादी गोष्ट करायची आहे, तर आधी काय असतं आपल्या माइंडमध्ये, सपोज यू वॉन्ट टू परफॉर्म सर्टन टास्क. तुम्हाला घरामध्ये एखादी गोष्ट ऑटोमेट करायची आहे. एखादं एक्झाम्पल सांगू शकतो कोणी पण. Vishuboy, Diya Tambe, Avantika Bhosle. What exactly you want to, you can say anything. We are going to design one system for that. Okay. Ceiling fan. Ceiling fan. Hey, okay. I want to control the ceiling fan. Okay, मला काय करायचंय, सिलिंग फॅन आहे माझ्या घरामध्ये. सपोज एक रूम असेल माझी, सॉरी, ओके, ही एक रूम आहे माझी. या रूम मध्ये सिलिंग फॅन आहे. या सिलिंग फॅनला मला कंट्रोल करायचंय. कंट्रोल करायचंय तर दोन मेथड्स आहेत कंट्रोल करण्याकरता. एक असतं मॅन्युअल मेथड. मॅन्युअल मेथड म्हणजे काय, तुमच्या घरी स्विच बोर्ड असेल, त्या स्विच बोर्डला एक स्विच असेल आणि त्या स्विच नंतर एक रेग्युलेटर लागलेला असेल आणि त्या रेग्युलेटरचा जो सेकंड टर्मिनल असतो ना, त्या सेकंड टर्मिनल तुमच्या फॅनला जातो. ओके, दिस इज, आणि एक न्यूट्रल वायर असेल. सो दिस इज वन मेथड. मग तुम्ही स्विच जर प्रेस केला तर फॅन ऑन होईल आणि रेग्युलेटर जसं चेंज करणार, रेग्युलेटरच्या ज्या नॉब्स असतात त्या रेग्युलेटरला नॉर्मली काय असतात, 1, 2, 3, 4, 5 आणि ऑफ, असे 5 ते 6 नॉब्स असतात. तिथे जिथे तुम्ही रोटेट करणार त्यानुसार फॅनचा स्पीड चेंज होतो. इज इज द मेथड दॅट यू आर गोइंग टू यूज इन युअर होम. आपण आपल्या घरामध्ये सध्या ही मेथड यूज करत आहे. ओके, तुम्ही आता सध्या मॅन्युअली कंट्रोल करते, पण मला आता ऑटोमॅटिक कंट्रोल करायचंय. ऑटोमॅटिक कंट्रोल करायचं म्हणजे काय, या फॅनला मला आहे ना घरात कोणी आल्याबरोबर ऑन करायचंय, किंवा मग सपोज नॉर्मली आपण फॅन केव्हा यूज करतो, वी आर गोइंग टू यूज द फॅन व्हेन यू फील समवॉट अनकम्फर्टेबल ऑर दॅट व्हेन टेम्परेचर इज हाय. सपोज 25 डिग्री टेम्परेचर असेल तर तुम्हाला फॅन यूज करायची गरज पडत नाही. 30 डिग्रीच्या पुढे मी फॅन यूज करतो, 30, 35, 38 वगैरे काहीला. मग 30 डिग्रीला साधारणतः 2च्या स्पीडवर फॅन चालेल, 2 किंवा 1च्या स्पीडवर. 35ला 3च्या स्पीडवर आणि 38ला 4च्या स्पीडला फॅन चालेल. सो ऍट दिस मोमेंट यू आर नॉट गोइंग टू डिस्कस, वी आर गोइंग टू डिस्कस ओनली ऑन अँड ऑफ. म्हणजे 25 डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे 30 डिग्रीच्या वर जर टेम्परेचर असेल तर फॅननी ऑन व्हायला पाहिजे आणि त्याच्या खाली असेल तर ऑफ व्हायला पाहिजे. ओके, ही गोष्ट करूया. मग ही गोष्ट करायची आहे म्हणजे माझं काय आउटपुट फिक्स आहे. मी काय फिक्स केलंय, मला काय कंट्रोल करायचं आहे, आय वॉन्ट टू कंट्रोल फॅन. फॅन म्हणजे काय, तुमचा आउटपुट आहे. ओके, म्हणजे तुमची आधी आपण काय करतो, कुठली गोष्ट करायच्या आधी की मला काय अचीव करायचंय, ते माझं टार्गेट झालं किंवा ते आउटपुट झालं. सो सेम थिंग इज अप्लिकेबल इन द प्रोग्रामिंग ऑल्सो. किंवा तुम्ही सिस्टीम डिझाईन करता तेव्हा पण तुम्हाला आधी काय असतं, आपल्याला मला आउटपुट काय पाहिजे हे माहिती असेल तरच आपण प्रॉपर इफर्ट्स घेऊ शकतो आणि इनपुट सिलेक्ट करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल काय आपल्याला डिसाईड करायचं की माझं आउटपुट रिक्वायरमेंट काय. सो फर्स्ट यू हॅव टू फाइंड आउट युअर आउटपुट रिक्वायरमेंट. Okay, so in this case my output requirement is control the fan. Okay, automatically control the fan automatically. म्हणजे तो फॅन आपोआप चालू बंद झाला पाहिजे.
मग त्याच्याकरता माझं आउटपुट तर फिक्स झालं. मला काय कंट्रोल करायचं आहे? फॅनला कंट्रोल करायचं आहे. हा माझा फॅन, या फॅनला मला कंट्रोल करायचंय. ओके, सो दिस इज अ फॅन. आय वॉन्ट टू कंट्रोल दिस फॅन. मग या फॅनला कंट्रोल करण्याकरता मला काय लागेल? ऑटोमॅटिक करायचंय. आता मला बटनावर चालू बंद नाही करायचंय, तर त्या फॅनला कशाच्या बेसिसवर मी कंट्रोल करेल? इनपुटला काय लागेल? येस एनीवन? मायक्रो कंट्रोलर. नाही, मायक्रो कंट्रोलर इनपुटला नाहीये. मायक्रो कंट्रोलर प्रोसेसमध्ये जाईल. इनपुट म्हणजे कशाने तुम्ही कंट्रोल, कशाच्या बेसवर तुम्ही कंट्रोल करणार? टेम्परेचर सर, सेन्सर. टेम्परेचर सेन्सर. मग तुम्हाला इनपुट लागेल. म्हणजे या फॅनला जर मला ऑटोमॅटिक करायचं आहे, तर आता आपण लास्ट एक्झाम मध्ये डिस्कस केलं होतं एक्झाम्पल मध्ये, की ह्युमन बॉडी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एनी ऑटोमॅटिक सिस्टीम. ओके, किंवा एखाद्या बेस्ट रोबोट्स वगैरेचं एक्झाम्पल चांगलं द्यायचं असेल तर आपली ह्युमन बॉडी. मग आपण सेन्स कशामुळे करतो? आपल्या स्किन ऍक्ट ॲज माय सेन्सर. ओके, इट विल सेन्स द टेम्परेचर, इट विल सेन्स द प्रेशर. ओके, आणि त्या स्किननी जेव्हा टेम्परेचर सेन्स करतं तेव्हा ते ब्रेनला सिग्नल पाठवतं की तुम्ही आता फॅन ऑन करायला पाहिजे. तर तसंच इथं पण मला एक सेन्सर लागणार आहे. या फॅनला कंट्रोल करण्याकरता मला एक सेन्सर लागेल, इनपुट लागेल. कारण जोपर्यंत इनपुट मिळणार नाही तोपर्यंत प्रोसेस होणार नाही. ओके, जसं आपल्या याच्यामध्ये काय प्रोसेस आहे, मॅन्युअल याच्यामध्ये प्रोसेस काय आहे, की सपोज दिस इज अ ह्युमन बिंग. ओके, आणि या ह्युमन बिंगची स्किन आहे. हा स्किन काय करेल? द स्किन विल सेन्स द टेम्परेचर. आपल्याला टेम्परेचर सेन्स कोण करतं? स्किन सेन्स करेल टेम्परेचर. आणि टेम्परेचर जर जास्त असेल, सो यू विल फील अनकम्फर्टेबल. मग ॲट दॅट टाइम ॲज यू आर फिलिंग अनकम्फर्टेबल, सो व्हॉट यू आर गोइंग टू डू? वी वॉन्ट टू इन्क्रीज द एअर सर्क्युलेशन. मग एअर सर्क्युलेशन इन्क्रीज करायचं आहे तुम्हाला. सो दॅट व्हॉट हॅपन? द एअर विल एक्स्ट्रॅक्ट द टेम्परेचर फ्रॉम युअर बॉडी. ओके, मग त्याच्याकरता आपण काय करणार, की माझ्या स्किननी जेव्हा टेम्परेचर सेन्स केलं, ते सेन्स केल्यानंतर मला एक डिव्हाइस ऑन करायचा आहे, तो फॅन. मग तो सिग्नल कुठे जाईल? तुमच्या ब्रेनमध्ये जाईल. आणि ब्रेनमध्ये काय होईल? प्रोसेस होईल. इन युअर ब्रेन देर इज ऑलरेडी अ प्रोग्राम, की जर माझ्या बॉडीला टेम्परेचर जास्त जाणवत आहे तर मी काय करायला पाहिजे? मग त्याच्याकरता मल्टिपल ऑप्शन्स असतील. ओके, मग काही मुलांकडे ऑप्शन असतील की त्यांनी घरात जाऊन फॅन ऑन करायचा. काही जे मुलं शेतात वगैरे असतील ते काय करतील? विहिरीमध्ये जम्प करतील आणि स्विमिंग करायला सुरुवात करेल. कोणी हातामध्ये जर एखादं पुस्तक असेल, बुक असेल, तर ते बुक फ्लॅप करायला ऑन करेल. ओके, सो व्हॉट एव्हर द सिग्नल, व्हॉट इज द प्रोग्राम विच इज गोइंग टू बी एक्झिक्युटेड इन युअर ब्रेन, आणि व्हॉट आर द सोर्सेस अवेलेबल. पण इथं आपण एकच गोष्ट डिस्कस करतोय, तुमच्याकडे फॅन आहे, तर तुमचा ब्रेन काय सिग्नल देईल? की आता ब्रेनमध्ये प्रोग्राम एक्झिक्यूट होता ऑलरेडी झालेला. तर इनपुट आल्यानंतर त्या प्रोग्रामला काय केलं? त्यांनी ट्रिगर केलं आणि तो प्रोग्राम रन झाला. त्या प्रोग्रामने काय केलं? की तुम्ही फॅन ऑन करायला पाहिजे. मग तो माणूस जाईल ते स्विच बोर्ड जोड, आणि स्विच बोर्ड जवळ गेल्यानंतर तो त्याच्या हाताने तो फॅनचं बटन प्रेस करेल आणि फॅन ऑन होईल. So this is the manual process that you are going to implement. But in case of my microcontroller based system, so as I know that I want to control this fan, and for that purpose this is my output, fan is my output, so I require certain input. So my input is temperature sensor. माझं इनपुट काय झालं या केसमध्ये? टेम्परेचर सेन्सर. मग या टेम्परेचर सेन्सरने सेन्स केलं टेम्परेचर. पण टेम्परेचर सेन्सर डायरेक्टली फॅनला ऑन करू शकतो का? टेम्परेचर सेन्सरकडे तेवढी पॉवर आहे का? टेम्परेचर सेन्सरनी जरी सेन्स केलं टेम्परेचर, तरी तो फॅनला ऑन करू शकतो का? नाही करू शकत, कारण त्याच्याकडे त्याला ऑन करण्याकरता मीन्सच नाहीये, काहीच नाहीये. म्हणून ते टेम्परेचर सेन्सर फक्त तुम्हाला सेन्स केलेला आउटपुट देईल. जसं सिंपल एक्झाम्पल, एखाद्या माणसाला ज्याचं आहे ना ब्रेन मध्ये प्रोग्रामिंगच नाही, काहीच करता येत नाही, त्याला फक्त बॉडीला टेम्परेचर सेन्स झालं, किंवा एक छोटंसं बाळ आहे. ओके, छोटंसं बाळ असेल साधारणतः 4-5 महिन्याचं, त्याच्या बॉडीला टेम्परेचर सेन्स होतं. ओके, पण मग टेम्परेचर सेन्स झाल्यानंतर काय करायचं त्याला कळत नाही. So he is not able to go there and switch on the fan. Says in the same manner, temperature sense will sense the temperature. Okay, but unless and until there is something, म्हणजे काय करायचं ते जोपर्यंत डिसाईड नाहीये तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही. मग या आपल्या बॉडीमध्ये काय करतं? आपला ह्युमन ब्रेन जो आहे, माइंड आहे, या माइंडमध्ये ऑलरेडी त्या टाईपचा प्रोग्राम्स असतो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ओके, जसं जसं आपण ग्रोथ होत जातो, आपली ग्रोथ होत जातं, आपण जसं शिकत जातो त्यानुसार ते आपल्या ब्रेनची प्रोग्रामिंग होतं. तर काय करायला पाहिजे ते तसंच या केसमध्ये मला एक काहीतरी कंट्रोलर यूज करावं लागेल किंवा प्रोसेसर यूज करावं लागेल. सो हिअर आय हॅव टू यूज प्रोसेसर.
ओके, आता मायक्रो कंट्रोलर मध्ये पण प्रोसेसर असतो. ओके, सो मायक्रो कंट्रोलर मध्ये पण प्रोसेसर. मग इथं काय एक प्रोसेसर. व्हॉट इज प्रोसेसर? Processor is a device which will process something. Okay, so processor is nothing but a device which will process some data. Okay, and give you the output. Okay, as per the instruction. मग हा प्रोसेसर काय करेल, त्या तुमचा जो डेटा आलेला आहे, जो इनपुट्स आहे त्याला प्रोसेस करेल. ओके, सो प्रोसेसरचं फंक्शन काय आहे की त्याला प्रोसेस करेल. पण इथे आता instead of processor, as we are going to discuss the controller. So what you are going to do? We are going to use the कंट्रोलर over here. इथं मी प्रोसेसर यूज करण्याच्या ऐवजी काय यूज करणार आहे आता कंट्रोलर. मग इथं माझा पार्ट येणार आहे कंट्रोलर. आता कंट्रोलर का बरं, प्रोसेसर का नाही? We are not going to use the processor. Why we are going for the controller? This already we are discussed in the last session. ओके, इथं कंट्रोलर का यूज करायचा, प्रोसेसर का नाही यूज करायचा, कोणी सांगू शकेल? सर आपल्याला फॅन कंट्रोल करायचंय. नाही, प्रोसेसरनी पण फॅन कंट्रोल करता येऊ शकतो. ओके, प्रोसेसर जो असतो ना त्यांनी पण फॅन कंट्रोल करता येऊ शकतो, मायक्रो प्रोसेसर. आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये सुद्धा प्रोसेसर असतोच, हे पण लक्षात घ्या. पण मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसरचा आपण डिफरन्स बघितला होता, तुम्हाला आठवत असेल तर मी एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. तुमच्या घरामध्ये जर 4 मेंबर आहेत आणि त्यांना कुठे बाहेर फिरायला जायचंय, तर तुम्ही कारनी जाणार, कार परचेस करणार की एक 52 सीटर बस परचेस करणार? कार सर. कार परचेस करणार. का कार परचेस करणार तुम्ही? 52 सीटर बस का नाही परचेस करणार? 4 सीटरच पाहिजे ना. हा, कारण माझी रिक्वायरमेंट कमी आहे. का मी बस मध्ये नाही परचेस करणार आहे? कारण माझी रिक्वायरमेंट कमी आहे. कशाला मी अननेसेसरी वेस्टेज कराय रिसोर्सेसचं? सो इन द सेम मॅनर, मी जर प्रोसेसर जरी यूज केला तरी मी फॅन कंट्रोल करू शकतो. पण प्रोसेसरची पॉवर माझी युटिलाइज होणार नाही, पूर्ण पॉवर युटिलाइज होणार नाही. त्याचा हार्डली 2 ते 3% युटिलायझेशन होईल आणि बाकी अननेसेसरी अनयुटिलाइज राहील. आणि त्याकरता मला प्रोसेसर करता इनपुट मॉड्यूल वेगळा घ्यावा लागेल, आउटपुट मॉड्यूल, मेमरी वेगळी परचेस करावं लागेल. ती सिस्टीम कॉम्प्लिकेटेड आणि बल्की होईल. त्याकरता आपण काय जातो, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्याच्याकरता मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीमला प्रिफर करतो. सो इथं माझा एक मायक्रो कंट्रोलर आहे. आता या मायक्रो कंट्रोलर मध्ये मला आधी काय करावं लागेल, प्रोग्राम लिहावं लागेल. सो याची जी मेमरी आहे त्या मेमरी मध्ये मला प्रोग्राम हे करावं लागेल. आणि माझ्या प्रोग्राम मध्ये मग काय असेल, जर सो इन्स्टेड ऑफ मराठी मला इथं थोडस कन्फ्युजन होईल लिहायला. ओके, मग इथं माझा प्रोग्राम काय आहे? सो माय प्रोग्राम इज दॅट इफ माय टेम्परेचर इज ग्रेटर दॅन, माझ्या प्रोग्राम मध्ये कंडिशन, प्रोग्राम म्हणजे काय तर कंडिशन्स आहेत आणि इन्स्ट्रक्शन आहे. इफ टेम्परेचर इज ग्रेटर दॅन 30 डिग्री, ओके, टेम्परेचरची व्हॅल्यू 30 डिग्री पेक्षा जास्त असेल, देन स्टार्ट फॅन. हा माझा झाला प्रोग्राम. ओके, प्रोग्राम मध्ये काय असेल, मेमरी मध्ये मी फक्त कंडिशन टाकलेले की जर माझ्या टेम्परेचरची व्हॅल्यू 30 पेक्षा जास्त गेली तर फॅनला ऑन करायचं, अदरवाईज ऑफ करायचं. मग हा कंट्रोलर काय करत राहील, याच्यामध्ये जो प्रोग्राम आला ना, हा प्रत्येक वेळेस, आता टेम्परेचर सेन्सर आहे ना, हा प्रत्येक मिली सेकंडला किंवा मायक्रो सेकंडला, तुमचं डिपेंडिंग ऑन युअर विच टाइप ऑफ प्रोसेसर यू आर गोइंग टू यूज और कंट्रोलर यू आर गोइंग टू यूज, आपण ऍज्युम करू की प्रत्येक मिली सेकंडला तो इनपुट देत जाईल की व्हॅल्यू किती आहे टेम्परेचरची, आणि तो कंट्रोलर त्या प्रत्येक मिली सेकंडची व्हॅल्यू चेक करत जाईल आणि तो कम्पेअर करेल ती व्हॅल्यू याच्यासोबत. आणि जेव्हा ती व्हॅल्यू 30 पेक्षा जास्त होईल तेव्हा तो काय करेल, फॅनला ऑन करेल. ओके, सो दिस इज हाऊ युअर सिस्टीम विल वर्क. मग आता सर्वात आधी आपण काय डिसाईड करतो की माझी आउटपुट रिक्वायरमेंट काय आहे. लक्षात आलंय तुम्हाला? हे एक्झाम्पल लक्षात आलंय थोडंफार? येस सर. ओके, बाकी गोष्टी क्लिअर होत जातील. पण कुठली सिस्टीम डिझाईन जर करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला काय पाहिजे की आपली रिक्वायरमेंट काय आहे. व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट? वन्स यू विल गेट द रिक्वायरमेंट, देन ओनली यू आर एबल टू जस्ट स्टार्ट द प्रोसेस और यू आर गोइंग टू स्टार्ट युअर वर्क. जसं तुम्ही आता डिसाईड केलेलं आहे की मला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं, त्यामुळे तुम्ही काय करताय की यू आर गोइंग टू यू आर टेकन द ऍडमिशन फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड देन यू आर गोइंग टू स्टडी दॅट वन. ओके, किंवा तुम्ही डिसाईड केलेलं आहे मला आता कुठं जायचंय,
जोपर्यंत माझं डेस्टिनेशन फिक्स नसतं ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. सिम्पल एक्झाम्पल अगेन वी आर गोइंग टू टेक एक सिम्पल एक्झाम्पल. ओके, से आय वॉन्ट टू गो समवेअर. ओके, से आय एम ॲट लोकेशन ए आणि मला कुठेतरी जायचंय आणि मी स्टार्ट केलं चालण्याकरता. सो आय हॅव जस्ट स्टार्टेड वॉकिंग. सो शॅल आय रीच माय डेस्टिनेशन? मी चालायला सुरुवात केलेली आहे आणि चालत चाललोय. पोहोचेल का मी शेवटपर्यंत? इज इट पॉसिबल फॉर मी? माय जर्नी विल एंड समवेअर. सर Yes, sir. आणि तेच जर मी डिसाईड केलंय की मला आहे ना आता मी कोपरगावला आहे, सपोज आय एम इन कोपरगाव अँड आय वॉन्ट टू गो टू पुणे. मला कोपरगाववरनं पुण्याला जायचंय. ओके, सो पुणे काय झालं माझं डेस्टिनेशन झालं. माय डेस्टिनेशन इज पुणे. मला पुढे जायचंय, मला आउटपुट काय पाहिजे हे माहिती आहे. आय नो व्हॉट एक्झॅक्टली माय आउटपुट इज दॅट. ओके, आणि आय वॉन्ट टू गो फ्रॉम देअर. सो व्हॉट आय हॅव टू डू? इनपुट जे आहे मला जायचंय माहिती आहे. मग आता माझ्याकडे मेथड्स वेगवेगळे आहे. मी रोडनी जाऊ शकतो. ओके, मी कारने जाऊ शकतो. आय विल गो बाय ट्रेन. Okay, so I will use different means to go from one location to another location. Okay, but when I know what is my output, what is my destination, जर मला डेस्टिनेशन माहिती असेल तर मी तिथं पोहोचू शकतो आणि त्याच्याकरता मग इनपुट काय यूज करायचे दॅट विल चेंज. ओके, सो इफ आय वॉन्ट टू जस्ट रीच इन द पुणे विदिन 4 hours तर मला पायी जाऊन चालेल का? 4 तासात जर मला कोपरगाववरनं पुण्याला जायचं तर पायी गेलं तर चालेल का? नो सर. So I have to go नो prefer. सर. Okay, I have to prefer car because if I am going to start walking, so my speed is hardly 10 to 15 kilometers per hour. Okay, so it will require more than 1.5 day to reach over there. So it is not possible. So if you know that what is your output requirement, तुमचं डेस्टिनेशन आउटपुट जर माहिती असेल तर आपण प्रॉपर इनपुट सिलेक्ट करू शकतो. ओके, तुम्हाला माहिती आहे की मला आउटपुट हे पाहिजे आणि इतक्या वेळात पाहिजे, अशा प्रकारे पाहिजे. Once you know your exact output, then only you are able to select the proper input. And once you have selected the input, the rest of the things are going to be happen. ओके, इनपुट तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे, आउटपुट सिलेक्ट केलेलं आहे, मग तुम्हाला सिम्पली सिलेक्ट काय करायचं आहे? कंट्रोलर. तर कुठली मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम डिझाईन करताना तुम्हाला आधी काय पाहिजे की आउटपुट काय आहे माझी आउटपुट रिक्वायरमेंट काय आहे. ओके, मला मोटरला कंट्रोल करायचं आहे, लाईट्स लावायचे आहेत की काही मेसेज डिस्प्ले करायचे आहे. आता वेइंग मशीन असेल. ओके, तुम्ही किराणा दुकानात जर गेले तिथं साखर वगैरे मोजण्याकरता एक मशीन यूज करतात. डिजिटल डिस्प्ले असतो त्याच्यावर हा 7 सेगमेंट डिस्प्ले यूज होतो. त्यानंतर सर्व इंजिन्स असतात, व्होल्टेज मेजरमेंट असतं, बझर्स असतात वगैरे, हे आउटपुट डिव्हाइसेस आहे. माझी आउटपुट रिक्वायरमेंट जर मला माहिती असेल, सो विथ दॅट रिक्वायरमेंट आय विल सिलेक्ट द प्रॉपर टाइप ऑफ इनपुट्स. ओके, इफ आय नो व्हॉट इज माय आउटपुट रिक्वायरमेंट देन ओनली आय एम एबल टू सिलेक्ट द इनपुट्स. जर मला आउटपुट रिक्वायरमेंट माहिती असेल तरच मी प्रॉपर इनपुट सिलेक्ट करू शकतो. जसं या केसमध्ये मला आउटपुट काय होतं, फॅनला कंट्रोल करायचंय. फॅनमध्ये काय असतं, मोटर असतं. त्या फॅनला कंट्रोल करण्याकरता मी काय यूज करणार आहे, टेम्परेचर सेन्सर. ओके, आणि टेम्परेचर सेन्सर माझ्याकडे सपोज LM35 आहे. सो आय एम गोइंग टू यूज LM35 ॲज अ टेम्परेचर सेन्सर टू कंट्रोल द फॅन. नाव आता माझे आउटपुट पण डिसाईड झालेलं आहे, इनपुट पण सिलेक्ट केलंय. पण इनपुट पासून मी आउटपुट डायरेक्टली यूज करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे मध्ये एक मला कंपोनंट लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोसेसर किंवा कंट्रोलर. मग हा कंट्रोलर काय करेल की तुमचं इनपुट रीड करेल, तुम्ही जो प्रोग्राम दिलेला आहे त्यानुसार तो एक्झिक्यूट करेल आणि तुम्हाला आउटपुट देईल. ओके, सो वी हॅव 3 स्टेप्स. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट यू मस्ट आयडेंटिफाय युअर आउटपुट रिक्वायरमेंट. एक्झॅक्ट आउटपुट रिक्वायरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यानंतर ते आउटपुट मिळण्याकरता आपल्याला इनपुट काय लागतील ते सर्च करायचे. मग इनपुटमध्ये काय वेगवेगळे सेन्सर्स असतात, बटन्स असतात, पोटेन्शिओमीटर्स असतात किंवा कीपॅड्स असतात. आणि इनपुट आउटपुट तुमचे एक वेळ फाइंड आउट झाले की मग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कंट्रोलर. ओके, मायक्रो कंट्रोलर किंवा मायक्रो प्रोसेसर. सिस्टीम जर खूप मोठी असेल तर प्रोसेसर जाईल, सिस्टीम छोटी असेल तर कंट्रोलर बेस जाईल. ओके, आणि त्या कंट्रोलरला तुम्हाला करायचा आहे प्रोग्राम. हा झाला हार्डवेअर पार्ट.
इथपर्यंत आपण जे डिस्कस केलं ना, आउटपुट डिव्हाइसेस, इनपुट डिव्हाइसेस, मायक्रो कंट्रोलर, हे सर्व काय सिलेक्ट केलंय आपण? हार्डवेअर. ओके, फक्त हार्डवेअर करून कनेक्शन जर केले मी तर मला आउटपुट मिळत नाही. ओके, सो सपोज आता मी काय केलंय, दिस इज माय 8051 मायक्रो कंट्रोलर. वेअर इज दिस? ओके, सो इथं माझा आहे ना मायक्रो कंट्रोलर झाला. याच्या पिन नंबर 1.5 ला मी एक टेम्परेचर सेन्सर कनेक्ट केला. टेम्परेचर सेन्सर LM35. ओके, आणि इथं 2.0 ला मी काय कनेक्ट केलेलं आहे? एक रिले. ओके, आय हॅव कनेक्टेड अ रिले, आणि रिलेवरनं मी फॅन कंट्रोल केलेलं आहे. आय हॅव कंट्रोल द फॅन विथ द हेल्प ऑफ रिले. कारण रिले काय यूज करावा लागतो? माय फॅन इज वर्किंग ऑन 230 व्होल्ट AC सप्लाय अँड माय मायक्रो कंट्रोलर विल वर्क ऑन 5 व्होल्ट DC सप्लाय. आता 5 व्होल्ट DC सप्लायवरनं आपण 230 व्होल्ट AC सप्लायचं इन्स्ट्रुमेंट डायरेक्टली रन करू शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला इथे एक रिले नावाचं डिव्हाइस असतं, ते यूज करावं लागतं. सो दिस रिले विल कन्वर्ट, चेंज युअर व्होल्टेज लेवल. म्हणजे जो 5 व्होल्ट DC आहे ना, त्या हे रिले कॉईल ऑपरेट करेल. सो रिलेमध्ये एक अशी कॉईल असतं ज्याला 5 व्होल्ट सप्लाय दिला जाईल, आणि त्याच्यानंतर तिथे एक कॉमन टर्मिनल असतो, त्याला एक NO कॉन्टॅक्ट आणि एक NC कॉन्टॅक्ट असतो. दिस इज NC अँड दिस इज NO, आणि याला तुमचं 230 व्होल्ट सप्लाय दिला जाईल. इथं तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट आहे, आता फॅन असेल तर फॅन कनेक्ट केला जाईल, आणि फॅनची जी दुसरी वायर आहे ती तुमच्या न्यूट्रलला असेल. म्हणजे हा जेव्हा रिले ऑपरेट होईल तेव्हा तुमचा फॅन ऑन होईल. ओके, सो दिस इज 230 व्होल्ट AC सप्लाय. सो बेसिकली आय विल सिलेक्ट द कंट्रोलर बेस्ड ऑन माय रिक्वायरमेंट. पण आता फक्त मी हार्डवेअर बनवलंय तर हे हार्डवेअर वर्क करणार नाही जोपर्यंत मी याच्यामध्ये प्रोग्राम टाकणार नाही. फक्त मी डिव्हाइसेस आहेत कनेक्शन करून ठेवले तर त्याचा काहीच यूज होणार नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये माझा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही किंवा प्रोग्राम रन होणार नाही. ओके, सो त्याच्यामध्ये आता वेगवेगळे मायक्रो कंट्रोलर. मग तुमची रिक्वायरमेंट किती आहे? आता सपोज आपण घरामध्ये, तुमच्या घरामध्ये आई वडील वगैरे आहेत तुमच्याकडे, सर्व भाऊ असेल, बहीण असेल, सर्व प्रत्येक जणाकडे, सर्वांकडे स्मार्टफोन आणि खूप हायर कॉन्फिगरेशनचेच आहेत का? सपोज हु इज देअर? कोण आहे याच्यामध्ये आता ऑनलाईन? सर ओके, दिया तांबे. तुमच्याकडे किती सेलफोन आहे? घरी किती फोन आहेत? दिव्या तांबे किती? 4 फोन आहेत. ओके, 4ही फोन सर्व स्मार्टफोन आहेत की काही बेसिक फोन आहेत ज्याच्यामध्ये बटनांवाले फोन आहेत? स्मार्टफोन आणि बटनवाले. ओके, मग का बरं ते जो साधा फोन आहे तो कोण यूज करतो? सो रिक्वायरमेंट नुसार. आता ऑल ऑफ यू आर गोइंग टू यूज द स्मार्टफोन. ओके, तुम्ही जे आहेत ते स्मार्टफोन यूज करता कारण तुमची रिक्वायरमेंट काय? तुम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत, तुम्हाला याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये राहायचं आहे, तुम्हाला गुगल वगैरे यूज करायचं आहे, त्याकरता तुम्ही आहे ना स्मार्टफोन यूज करू शकता. पण तुमचे आजोबा वगैरे असतील त्यांना त्याची गरजच नाहीये. दे आर नॉट गोइंग टू यूज दॅट. त्यांना फक्त काय कॉल करायचा आणि कॉल रिसिव्ह करायचे. ओके, म्हणून मग ते काय यूज करतात? बेसिक हँडसेट यूज करतात. मग आता बेसिक हँडसेट काय आहेत? स्वस्त आहेत, आणि स्मार्टफोन काय आहेत? कॉस्टली आहेत. का कॉस्टली आहेत? कारण त्यांच्यामध्ये फीचर जास्त आहेत, त्यांच्यामध्ये फंक्शन जास्त आहेत. जसं जसं माझ्या फोनमध्ये फंक्शन्स वाढत जातात तसे त्याची कॉस्ट वाढत जाते. तसंच माझ्या सिस्टीममध्ये माझी रिक्वायरमेंट काय? मला जर खूप जास्त आउटपुट पाहिजे असतील किंवा खूप जास्त फंक्शनॅलिटी हवी असेल तर मला चांगल्या प्रकारचे किंवा कॉम्प्लेक्स मायक्रो कंट्रोलर, हाय एंड मायक्रो कंट्रोलर यूज करावं लागेल. आणि माझी रिक्वायरमेंट कमी असेल तर मला छोटे मायक्रो कंट्रोलर यूज करावे लागतील. त्यामुळे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मायक्रो कंट्रोलर अवेलेबल आहेत. जसे आपल्या मार्केटमध्ये फोन अवेलेबल आहेत. बेसिक साधारणतः 1200 रुपयापासून तर 1.5 लाखापर्यंत मोबाईल फोन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही यूज करू शकता. तसंच मायक्रो कंट्रोलर मध्ये पण भरपूर सारे मायक्रो कंट्रोलर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. छोट्यात छोटी गोष्ट करायची असेल तर आपण साधारण छोटं मायक्रो कंट्रोलर यूज करू शकतो. 8051, 8052. थोडंफार कॉम्प्लिकेटेड असेल तर तुम्ही ऑर्डिनोला जाऊ शकतात, PIC ला जाऊ शकतात. त्यापेक्षा थोडं कॉम्प्लिकेटेड असेल तर तुम्ही ARM मायक्रो कंट्रोलर यूज करू शकता. AVR असेल. ओके, किंवा मग तुम्ही दुसरे आणखी जे कंट्रोलर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्याच्याकरता प्रिफर करू शकता. सो बेसिकली तुम्ही कुठलं जरी मायक्रो कंट्रोलर यूज केलं तरी त्या मायक्रो कंट्रोलर ब्लँक असतं. when you are going to purchase from the market, we need to program it. मग त्या प्रोग्रामिंग करता तुम्हाला आहे ना एक
त्याची प्रोग्रामिंग केबल असेल, काही मग प्रोप्रायटरी असतात किंवा काहीला डायरेक्टली USB थ्रू पण प्रोग्राम केलं जातं. सो 8051 जे मायक्रो कंट्रोलर आहे याला प्रोग्रामिंग करण्याकरता आपण सिरियल इंटरफेस यूज करतो. ओके, सो दिस इज द से बोर्ड. हा एक बोर्ड आहे 8051 मायक्रो कंट्रोलर करता. ओके, आणि त्याच्यावर भरपूर सारे प्लॉट्स. मग तुम्हाला जर प्रोग्राम करायचा असेल सो यू हॅव टू राईट द प्रोग्राम ऑन कम्प्युटर. मग कम्प्युटरमध्ये तुम्हाला त्याचे काही डेडिकेटेड सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअर मधनं जसं आता आपण 8051 ची प्रोग्रामिंग करण्याकरता किल नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, KEIL. सो विथ द हेल्प ऑफ दिस किल सॉफ्टवेअर यू आर गोइंग टू write the program for 8051. Once the program is executed and it is okay, then you are going to download the program into the microcontroller via serial interface. Okay, या serial interface वरनं तो आपण microcontroller मध्ये डाउनलोड करतो प्रोग्राम. Okay, so when my program is going to be downloaded into the microcontroller, then only my application is going to run. माझी जी application असेल ती तेव्हाच चालेल जेव्हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही गोष्टी असतील त्यामध्ये. Okay, so now what is hardware? Hardware refer to a physical part of the computer or related device. या केसमध्ये हार्डवेअर म्हणजे काय? फिजिकल पार्ट, ज्याला आपण बघू शकतो, ज्याला टच करू शकतो, ज्याला सेन्स करू शकतो, तो फिजिकल पार्ट म्हणजे हार्डवेअर. मग ते कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम असेल, एनिथिंग. The machine, wiring and other physical component of a computer or other electronic systems are called as hardware. हार्डवेअर कसं असतं ते तुम्हाला दिसू शकतं, तुम्ही त्याला बघू शकता. हार्डवेअरला तुम्ही त्याला सेन्स करू शकता, टच करू शकता, फील करू शकता. दिस इज युअर हार्डवेअर. दुसरी गोष्ट काय? सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर इज द इन्स्ट्रक्शन दॅट टेल्स द कम्प्युटर व्हॉट टू डू. सॉफ्टवेअर म्हणजे काय? की इन्स्ट्रक्शन आहे, ते कम्प्युटरला सांगतं की काय करायचंय. कम्प्युटरला असेल किंवा मग तुमच्या सिस्टीमला, मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीमला, द सॉफ्टवेअर इज द इन्स्ट्रक्शन दॅट टेल्स द कम्प्युटर और सिस्टीम व्हॉट टू डू. त्याला काय करायचं आहे. ओके, मायक्रो कंट्रोलर किंवा कम्प्युटर स्वतःवरून काहीच करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन देत नाही. ओके, तुमचा मोबाईल जरी आहे, ऑल ऑफ यू आर युजिंग सेलफोन. तुम्ही फोन यूज करताय प्रत्येक जण. तुमचा फोन ऑटोमॅटिकली कोणाला पण कधीतरी कॉल डायल करतो का? जोपर्यंत आपल्याकडनं इनपुट जात नाही ना तोपर्यंत फोन काहीच करत नाही. ओके, तुम्हाला फोटो जरी काढायचा असला ना तुमचा फोन स्वतःहून फोटो काढणार नाही. तुम्हाला त्याला इनपुट द्यावं लागेल, इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल, तेव्हाच तो टास्क एक्झिक्यूट करतो. ओके, मग सॉफ्टवेअर काय आहे? तर सॉफ्टवेअर इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या कम्प्युटरला किंवा तुमच्या सिस्टीमला सांगतात की त्यांनी काय करायला पाहिजे. सॉफ्टवेअर कम्प्रोमाइजेस द एंटायर सेट ऑफ प्रोग्राम. मग सॉफ्टवेअर काय आहे? सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण प्रोग्राम आहे, सेट ऑफ प्रोग्राम, प्रोसिजर. एखादी गोष्ट का करायची, कशी करायची, त्याची प्रोसिजर असतं. ओके, अँड रुटीन असोसिएट विथ द ऑपरेशन ऑफ द कम्प्युटर सिस्टीम किंवा मग कंट्रोलर सिस्टीम. अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दॅट डायरेक्ट a computer hardware to perform a task is called as the software program. But what is software program? A software program is nothing but a set of instruction which will tells the computer hardware to perform a task. जसं आता तुमच्या याच्यामध्ये सेलफोन आहे, in your cell phone if you want to take one snap, तुम्हाला एक फोटो काढायचा असेल तर आपण काय करतो? आधी तुम्ही कॅमेराचं एक टॅग ओपन करणार त्याच्यामध्ये. ओके, कॅमेराचं बटन प्रेस करणार. जोपर्यंत तुम्ही कॅमेरा ओपन करत नाही तोपर्यंत फोटो निघेल का मोबाईल मधनं? ओके, जोपर्यंत अनलेस अँड अंटिल यू आर नॉट गोइंग टू ओपन द कॅमेरा आयकॉन, युअर कॅमेरा विल नॉट स्टार्ट. ओके, आणि तो कॅमेरा स्टार्ट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रेस करणार तेव्हाच त्याचा फोटो निघेल. ओके, किंवा मग आता तुम्ही बरेचदा आणखी तुम्हाला सिंपल करून सांगतो याच्यामध्ये. तुमच्या कॅमेरामध्ये एक टायमर नावाचं फंक्शन आहे. हॅव यू यूज द टायमर फंक्शन? मग त्यामध्ये काय करतो आपण की डायरेक्टली बटन प्रेस नाही करत. आपण काय करतो? टाइम सेट करतो. 10 सेकंड, 20 सेकंड, 5 सेकंड असा काहीतरी टाइम सेट केल्यानंतर ते आपण तिथे ठेवून देतो. मग ते काय करतं? द टायमर विल गिव्ह इन्स्ट्रक्शन आणि तुम्ही साईडला ठेवून देतो तो फोन. ओके, फॅमिली फोटोग्राफ काढायचा असेल ॲट दॅट टाइम यू आर गोइंग टू सेट द टायमर फंक्शन अँड यू आर गोइंग टू पुट द फोन. सो द टायमर विल स्टार्ट अँड इट विल गिव्ह द इन्स्ट्रक्शन. कॅमेऱ्याचं केव्हा शॉट क्लिक करेल? जेव्हा तो टाइम इलॅप्स होईल, जो टाइम संपेल 10 सेकंड किंवा 5 सेकंडचा जो तुम्ही टाइम सेट केलेला आहे, म्हणजे त्या इन्स्ट्रक्शन त्या हार्डवेअरला सांगतात की तू लगेच फोटो नाही काढायचा, तू हा टाइम संपल्यानंतर फोटो करायचा. ओके, सो सॉफ्टवेअर इज नथिंग बट द इन्स्ट्रक्शन विच विल टेल्स द हार्डवेअर व्हॉट टू डू अँड व्हेन टू डू अँड हाऊ टू डू.
ओके. सो सॉफ्टवेअर काय करतात की कम्प्युटरला किंवा हार्डवेअरला सांगतात की तुम्हाला काय करायचं, कधी करायचं आणि कशा प्रकारे करायचे. सो अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दॅट डिटेक्ट द डायरेक्ट द कम्प्युटर हार्डवेअर टू परफॉर्म अ टास्क इज कॉल्ड ॲज अ प्रोग्राम ऑर सॉफ्टवेअर प्रोग्राम. डू यू नो एनी सॉफ्टवेअर? टेल मी द नेम्स ऑफ सम सॉफ्टवेअर. जसं हार्डवेअर मध्ये आपण बघतो कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, डेस्कटॉप असेल, तुमचा स्मार्ट टीव्ही असेल. ओके. जे काही दिसतं यूज होतं ते आपण सर्व हार्डवेअर. तसं सॉफ्टवेअर मग तुम्हाला माहिती आहे कसं दिसतं किंवा तुम्हाला काही सॉफ्टवेअरचे नाव माहिती आहेत का? लिनक्स, ऑरेकल. ओके. लिनक्स आहे, ओरॅकल आहे, आणखी. सो दीज आर व्हेरियस सॉफ्टवेअर. रॉकेट सॉफ्टवेअर. ओके. हे व्हेरियस सॉफ्टवेअर आहे. आता याच्यामध्ये दोन सॉफ्टवेअर आहेत, दोन कॅटेगरी आहे. एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे आणि एक दुसरे सॉफ्टवेअर कुठले? अप्लिकेशन. तर या साईडला ते दिसते तुम्हाला राईट साईडला. सो ऑल दीज आर सिस्टीम सॉफ्टवेअर. मग हे का हा दिस इज द सिम्बॉल फॉर, हा सिम्बॉल कशाचा आहे? विंडोज. विंडोज. ओके. सो विंडोज, मग ते विंडोजचं 7, 8, 9 काय 7, 8, 10 जे काय असेल ते व्हर्जन, दॅट इज द अप्लिकेशन सिस्टीम सॉफ्टवेअर. iOS आहे. मग मॅकबुक जर असेल तुमच्याकडे, ओके, ऍपलचं जर लॅपटॉप असेल तर त्याच्यामध्ये आहे ना तुमचा जी मॅक ओएस सिस्टीम असतं, मॅक सिस्टीम असतं. ओके. सो दिस इज सिम्बॉल ऑफ विंडोज. देन दिस इज द सिम्बॉल ऑफ अँड्रॉइड. ओके. सो दीज आर व्हेरियस, दीज आर सिस्टीम सॉफ्टवेअर. हे काय आहे? सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. तसेच दुसरे पण सॉफ्टवेअर असतात ज्यांना काय म्हणतो आपण अप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे ते फक्त स्पेसिफिक अप्लिकेशन रन करण्याकरता. सिस्टीम सॉफ्टवेअर आहे ना तुमची सिस्टीम कशी चालायला पाहिजे हार्डवेअर मधलं कम्युनिकेशन अँड इंटरफेस डिसाईड करतात. ओके. अँड विदाउट सिस्टीम सॉफ्टवेअर युअर अप्लिकेशन सॉफ्टवेअर डज नॉट रन. आता तुमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइडच नसेल तर त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप चालवू शकता का? तुमच्या मोबाईल मधलं मी अँड्रॉइड काढून टाकलं तर व्हॉट्सअप रन होईल का त्यामध्ये? नाही सर. नाही. कारण सिस्टीम सॉफ्टवेअर काय करतं, अप्लिकेशन सॉफ्टवेअरला सपोर्ट करता राहणे. म्हणजे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण सिस्टीम मध्ये युज करतो. सिस्टीम सॉफ्टवेअर काय करतं, सिस्टीमचे जे काही डिव्हाइसेस आहेत त्यांच्यामध्ये इंटरफेस कनेक्ट करतं. म्हणजे कीपॅड असेल, डिस्प्ले असेल, काही बटन्स असतील तुमचे, काही सेन्सर्स असतील, या सर्वांना ते एकमेकांसोबत कम्युनिकेट इंटरफेस करण्याचं काम कोणाचं आहे? सिस्टीम सॉफ्टवेअरचं. आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर मग तुम्हाला एक पर्टिक्युलर टास्क असेल ते कम्प्लीट करण्याकरता. सो व्हॉट आर द अप्लिकेशन सॉफ्टवेअर? दिस इज अँग्री बर्ड. Okay, this is YouTube, then with camera, Twitter, okay, then say WhatsApp. So there are n number of application software. So softwares are nothing but the programs. हे सॉफ्टवेअर म्हणजे काय? प्रोग्राम आहे. आणि तो प्रोग्राम काय करतो, सिस्टीमला काय करायचं, कशा प्रकारे करायचं हे सांगण्याचं काम करतो. सो इज इट क्लिअर? हॅव यू गॉट द डिफरन्स बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर? लक्षात आलंय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला डिफरन्स आणि दोघांचं फंक्शनिंग? येस. Okay, a hardware without software is of no use, and a software without hardware is of no use. Okay, जसं हार्डवेअर सॉफ्टवेअर नसेल तर काहीच कामाचं नाहीये आणि सॉफ्टवेअर हार्डवेअर नसेल तर काहीच कामाचं नाही. युजलेस आहेत दोन्ही गोष्टी. हार्डवेअर विथ appropriate software or software with the appropriate hardware is only give you the output. Okay, जसं जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे ना, ओके ठीक आहे. सो अप्लिकेशन मग आपण कुठे बघतो, हे सर्वीकडे आपल्याला दिसतंय. ओके. सो दीज आर द व्हेरियस अप्लिकेशन ऑफ मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम. पण हे हार्डवेअर आहेत आणि या हार्डवेअर मध्ये जर प्रोग्राम नसेल ना तर हे काहीच कामाचे नाहीये. मग टीव्ही मध्ये स्मार्ट टीव्ही किंवा मोबाईल आहे, मोबाईल मधनं मी प्रोग्राम काढून घेतलं, सॉफ्टवेअर काढून घेतलं, ते काहीच यूज होणार नाही त्याचं. ओके. सो इन द सेम वे वी आर गोइंग टू नाउ स्टडी व्हॉट इज इन्स्ट्रक्शन. So instruction, current software means what? Software is a program. What is program? Program is a set of instruction. Okay, so we are going to study what is software. So in this chapter we are going to focus on software. Software is what? Program. आणि program म्हणजे काय? Set of instruction. मग instruction म्हणजे काय? What is instruction? Instruction म्हणजे काय? Anyone? Anyone? Instruction म्हणजे काय? सूचना. ओके. आपल्याला प्रत्येक जण सूचनाच देत असतो जोपर्यंत स्टुडंट आहे ना किंवा नंतरही.
आई सूचना देत असेल, वडील सूचना देत असेल, भाऊ बहीण कोण असेल, टीचर्स वगैरे कंटिन्यू तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असतात, असं करायचं तसं करायचं वगैरे, और कमांड्स. ओके, इन्स्ट्रक्शन मीन्स युअर कमांड्स और इट मे बी युअर. सो व्हॉट इज इन्स्ट्रक्शन? इन्स्ट्रक्शन ॲज पर द डेफिनेशन, इन्स्ट्रक्शनची डेफिनेशन जर बघितली आपण ॲज पर युअर ऑक्सफर्ड. ओके, तर डिक्शनरीची जी डेफिनेशन आहे ना इन्स्ट्रक्शनची, ती काय म्हणतं? डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ समथिंग शुड बी डन ऑर ऑपरेटेड. इन्स्ट्रक्शन म्हणजे काय की डिटेल इन्फॉर्मेशन आहे, एखादी गोष्ट कशी करायची किंवा कशा प्रकारे तिला यूज करायचं, त्याला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. ओके, सो इन्स्ट्रक्शन्स आर नथिंग बट द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ समथिंग शुड बी डन ऑर ऑपरेटेड. नाउ an instruction is an order given to a processor. आता in case of computer, what is instruction? In case of my computer, instruction is an order which is given to the processor by a program. Okay, माझ्या प्रोग्रामने प्रोसेसरला दिलेली ऑर्डर म्हणजे इन्स्ट्रक्शन. ओके, जस्ट नाउ इफ आय विल गिव्ह द ऑर्डर प्लीज स्टँड अप, मग तुम्ही काय करणार आहे? इफ इट इज अ फिजिकल क्लास, आता व्हर्च्युअल क्लास आहे त्याच्यामुळे हे होणार नाही. So in physical class, if I will give you the instruction, please stand up, you're going to stand up on your place. Or if your parents will give you the instruction, please switch on the fan, so you're going to go there and switch on the fan. Or your parents may give you the instruction, please reduce the volume of your television or music system. Okay, बरेचदा अशा instruction मिळतात ना आपल्याला की तुम्ही हे करायला पाहिजे, ते करायला नाही. So what you're going to do, it is the instruction which is given by the processor, by a program to a processor. In case of computer language. ओके, कम्प्युटरमध्ये काय की माझा प्रोग्राम आहे ना प्रोसेसरला काहीतरी ऑर्डर्स देतो, ते म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन. ॲट द लोएस्ट लेवल each instruction is a sequence of zeros and ones. ओके, आता आपण जर कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये बघितलं तर इन्स्ट्रक्शन काय आहे? इट इज अ सिक्वेन्स ऑफ zeros and ones because my computer operate in terms of binary. My computer will understand only the language of zeros and ones. So at the lowest level, each instruction is a sequence of zeros and ones that describe the physical operation of computer is to be performed. Okay, and that will describe the physical operation because what is inside the computer? Inside the computer, I have thousands or millions of transistors. Okay, कुठल्याही कम्प्युटरमध्ये तुमचे there are thousands or millions or trillions of transistors, and this transistor act as a switch. This transistor act as a switch, and we know that switch has only two states, on state and off state. When my switch is on, that is 1, and my switch is off, it is 0. Okay, so inside the computer, when you're giving certain instruction, it will on certain transistor, or it will on certain switches and off certain switches to give you certain output. Okay, simple example, जर मी 7 segment display बघितला इथं, आता 7 segment display याच्यामध्ये आहे ना 7 सेगमेंट आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता मला जर एक नंबर डिस्प्ले करायचे, मला काय डिस्प्ले करायचंय? 1 आय वॉन्ट टू डिस्प्ले 1. सो व्हॉट आय हॅव टू डू? आय हॅव टू ऑन 1 डिस्प्ले करता करता मला सेगमेंट 2 आणि 3 ऑन करायचे आणि बाकी सर्व सेगमेंट्स काय करायचे? ऑफ करायचे. 1 4 5 6 7 दीज आर ऑफ. म्हणजे काय होतं, कम्प्युटर काय करतं, इफ यू वॉन्ट टू से डिस्प्ले समथिंग, तुमच्या मॉनिटर असेल किंवा काही याच्यात असेल, so what exactly it will do? It will make something on and something off so that you will get certain pattern. Okay, so if I want to display 7, okay, 7 जर डिस्प्ले करायचा असेल मला, तर मला याच्यासोबत हे पण ऑन करावं लागेल. ओके, इफ आय वॉन्ट टू डिस्प्ले से 8 डिस्प्ले करायचं असेल तर एव्हरीथिंग शुड बी ऑन. 1 2 3 4 5 6 7 एव्हरीथिंग शुड बी ऑन, ऑल द एलईडी शुड बी ऑन. ओके, सो दिस इज हाऊ कम्प्युटर लोअर लेवलला काय करतो, लोएस्ट लेवल मध्ये काय करतो, इट इज मेकिंग सर्टन थिंग्स ऑन अँड ऑफ, मीन्स झिरोज अँड वन्स, फिजिकल ऑपरेशन. सो बेसिकली इन्स्ट्रक्शन हॅज 2 पार्ट्स. कुठल्या इन्स्ट्रक्शनला 2 पार्ट्स असतात. ओके, आता इन्स्ट्रक्शन जर असेल तर त्या इन्स्ट्रक्शन मध्ये सपोज पार्ट्स, आता ही एक इन्स्ट्रक्शन आहे, मूव A,#23. So this is one instruction, this is one instruction. This instruction has certain parts. Move is called as mnemonics. Okay, this is called as destination, and this is called as source. Okay, instruction ला जर आपण बघितलं त्याच्यामध्ये आहे ना नॉर्मली
अरेंज केलं जातं अशा प्रकारे. मेमोनिक्स मीन्स व्हॉट, इट इज द ॲब्रिव्हिएशन. मुवमेंटचं ऑब्रिव्हिएशन काय केलेलं आहे आपण, मूव. म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागेवर आपल्याला कंटेंट हलवायचे, मूव्ह करायचे. सो त्याकरता आपण काय यूज करतो, मूव्ह. आणि मूव्हला काय म्हणतात, मेमोनिक्स. मग डेस्टिनेशन. आता जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल काही गोष्टी, से यू हॅव सम ऑब्जेक्ट ओव्हर हियर, ओके, अँड यू वॉन्ट टू मूव्ह द ऑब्जेक्ट, सो यू मस्ट हॅव सोर्स अँड डेस्टिनेशन. तुम्हाला एका गोष्टीला जर हलवायचं असेल एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे, तर तुम्हाला काय पाहिजे, सोर्स आणि डेस्टिनेशन. कुठून कुठपर्यंत जायचंय. सो ए ऍक्ट ॲज अ सोर्स. जिथून आपण स्टार्ट करणार आहे ते झालं सोर्स, आणि जिथं पोहोचायचंय ते झालं माझं डेस्टिनेशन. सो इन्स्ट्रक्शन मध्ये दोन पार्ट्स असतात, एक तुमचं मेमोनिक्स, एक असतं डेस्टिनेशन, आणि एक आहे सोर्स. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, sir. ओके. इन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय बघतोय की इन्स्ट्रक्शन, मूव्ह इन्स्ट्रक्शन काय करेल की एखादा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी व्हॅल्यू आहे त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे मूव्ह करणार आहे. मग जिथून मूव्ह करायची तो झाला माझा सोर्स, आणि जिथं मूव्ह करायची आहे, जिथं ट्रान्सफर करायची आहे ते झालं माझं डेस्टिनेशन. तर मला सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही माहिती असायला पाहिजे. ओके. देन ऑपकोड. आता याच्यामध्येच त्याला काय करतात, ऑपकोड म्हणजे कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचंय. So basically, opcode is the portion of the machine language instruction that specifies the operation to be performed. Like move specifies the movement of some value to register X. Okay. Opcode म्हणजे काय, operational code. Opcode stands for your operational code, which operation you have to perform. Okay. So here my op means, and this is code. So opcode is the abbreviation, or it is a short form of operational code. ओके. सो इट विल टेल मी विच ऑपरेशन इज टू बी परफॉर्म. ऑपकोड काय सांगतो आपल्याला, कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचंय. जर मी MOV लिहिलं तर हा काय सांगतो, मला मुवमेंटचं ऑपरेशन परफॉर्म करायचंय, म्हणजे डेटाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवायचंय. मी जर ऍड लिहिलंय, सो इट विल टेल मी यू हॅव टू परफॉर्म द ऑपरेशन ऑफ ऍडिशन. ऍड इज अब्रिव्हिएशन फॉर ऍडिशन. SUBB. ओके. सो आय हॅव टू डू द सबस्ट्रॅक्शन. ओके. त्याकरता आपण छोटे छोटे कोड लिहिलेले आहेत त्याचे, कारण एवढ्या मोठ्या गोष्टी लिहायला आपल्याला जर जाईल, दॅट्स यू आर युटिलाइज द मेमोनिक्स ओव्हर हियर. ओके. सो दिस ऑपकोड इज नथिंग बट द पोर्शन ऑफ द मशीन लँग्वेज इन्स्ट्रक्शन दॅट स्पेसिफाईज द ऑपरेशन टू बी परफॉर्म. कुठलं ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचंय. मग मूव्ह असेल सो इट विल परफॉर्म द मुवमेंट ऑपरेशन. इफ इट इज ऍड, इट इज परफॉर्म द ऍडिशन ऑपरेशन. इफ इट इज सबस्ट्रॅक्ट, इट विल परफॉर्म द सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन. इफ इट इज जम्प, J. Okay, JNB or like that one, so it will perform the jump operation. Okay, so like that it will perform certain operation. So opcode will tell that which operation is to be performed, and second one is called as operand. दूसरा भाग काय आहे त्याचा, operand is a quality on which or quantity on which the operation is performed. Okay, कोणावर ते ऑपरेशन परफॉर्म करायचंय ते कोण सांगतो, operand. Here RX is 1000 or this one. So here if with this example I will say, as we have discussed, that my instruction has two part, move a comma hash 25. So it will tell me that I have to perform the operation of movement. मला कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचंय, मुवमेंटचं, म्हणजे डेटा ट्रान्सफर करायचंय. आय वॉन्ट टू ट्रान्सफर द डेटा फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. ओके. आता याच्यामध्ये सोर्स काय, तर सोर्स नेहमी तुमचा कॉमाच्या नंतर असतो. हा झाला माझा सोर्स, आणि जे ऑपरेंट ऑपकोडच्या बाजूला असतं ते झालं माझं डेस्टिनेशन. ओके. सो याच्यामध्ये मला ऑपरेशन काय करायचंय की माझा डेटा जो आहे ना मूव्ह करायचंय, म्हणजे 25 मला मूव्ह करायचे अॅक्युमुलेटर मध्ये. ए स्टँड फॉर युअर अॅक्युमुलेटर. ओके. सो दिस इज माय ऑपरेशन इज टू बी गोइंग टू परफॉर्म. सो याच्यामध्ये मूव्ह जो झाला आहे ना, दिस इज कॉल्ड माय ऑपकोड. आणि a कॉमा हॅश 25 दिस इज माय ऑपरेंड. ओके. ज्याच्यावर ऑपकोड म्हणजे विच ऑपरेशन यू हॅव टू परफॉर्म, आणि ऑपरेंड मीन्स द क्वांटिटी ऑन विच यू वॉन्ट टू परफॉर्म द ऑपरेशन. ओके. ज्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ती गोष्ट म्हणजे ऑपरेंड. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, sir. ओके. ऑपकोड मीन्स विच ऑपरेशन, ऑपरेशन कुठलं परफॉर्म करायचंय ते कोण शो करतो, ऑपकोड.
आणि ऑपरेंड काय शो करतो की कोणावर ते ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचंय, कुठले व्हेरिएबल्स असतील, रेजिस्टर असतील किंवा काय असेल, दॅट विल रिप्रेझेंटेड बाय ऑपरेंड. ओके, सो अँड दिस विल लुक लाईक दिस वन. याच्या इन्स्ट्रक्शनचा जो असतो मूव ए कॉमा हॅश 23, म्हणजे हे काय बनेल की तुम्हाला डेटा मूव्ह करायचा आहे 23 अॅक्युम्युलेटर मध्ये. सो बेसिकली माय इन्स्ट्रक्शन हॅज 3 पार्ट्स. नेमोनिक्स मे बी युअर, इथं आपण 2-3 एक्झाम्पल बघूया. Okay, so it is my move is my mnemonics, then operand is a and source operand is maybe your r0, then add is my mnemonics, this is for movement, this is for addition. So source operand is a and registers is r0. Okay, then we have again subtract as a mnemonics, then we have mul for multiplication, div for division. Okay, so these are the basic mnemonics that we are going to discuss over here. Okay, jc, jnc, jump if condition is satisfied, jump if condition is not satisfied. Okay, these are the mnemonics. Okay, and then we are going to use certain operands a comma r0 r1 like this one, whatever the, only for multiplication and division we are going to use a and b. ओके, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता ए बी यूज करतो, बाकी सर्वांकरता आपण ए आणि बाकी रेजिस्टर्स यूज करू शकतो. सो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस later on. So basically we are in the instruction we have mnemonics, destination and source operand, destination operands. Classification of instruction. Okay, so what are the various types of instructions that can be used for 8051 microcontroller? आता 8051 microcontroller मध्ये कुठल्या कुठल्या टाइपचे इन्स्ट्रक्शन यूज होतं, so that we are going to discuss. But before